आज पुन्हा एकदा आपण सेम पॉन्डवरती आलो, जिथे लास्ट टाइम आपण बरेच तारपॉन काढले होते. तुम्ही जुने व्हिडिओ पाहू शकता माझ्या चॅनलवरती. आता पाऊस पडून गेल्यावर आम्ही फर्स्ट टाइम आलो इथे. त्यामध्ये गरमीमुळे बरेच मासे इथे मेले. तर बघूया आज आपल्याला काय हुकअप होत आहे. तर मी कास्टिंगच करतो, पण तारपॉनचा काही रिस्पॉन्स नाही. समोरून सूर्याची किरणं येत आहेत डोळ्यावर थोडी. खरोखर ती त्रास देते. आणखीन 10 ते 15 मिनटं कास्टिंग करणार आहोत आम्ही, आणि त्यानंतर बहुतेक आम्ही बेट फिशिंगच ट्राय करू. पण बेट फिशिंगला पण सध्या तेवढा चांगला रिस्पॉन्स नाही आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी इथे एकाने एक कॅटफिश पकडला होता, मोठा 6.5 किलोचा. तर तसं काहीतरी बघू, पण ते बेट फिशिंगलाच मिळू शकते. मी आता कास्टिंग करतोय सॉफ्ट प्लास्टिकने, त्याला तर कॅटफिश इम्पॉसिबल. बघूया. हा आता चेंज करतोय मी. हा प्लगने काम नाही केलंय, तर आता हा वापरून बघूया आपण. छान आहे, रॅटलिंग साऊंड चांगला आहे त्याचा. याच्यावर बघूया आपल्याला तारपॉन हुकअप होते का. शायनी शायनी तारपॉनला सगळं शायनी आवडत आहे. रॅटलिंग साऊंड खूपच सुंदर आहे. थोडं वेट जास्त असल्यामुळे कास्टिंग पण आहे ना चांगलं जात आहे. बघूया याच्यावर काय रिझल्ट मिळतोय, पण होपफुली तारपॉन घेतील. इथे आता गवत आहे, जे गाळा बसलेला खाली खराब वनस्पती ते सर्व अडकून येत आहे गळाला, आणि सारखं सारखं ते काढायला लागतं. क्लायमेट चेंज होतोय. मगाशी ऊन होतं, आता त्या थोडं ढगाळ होतं, मग परत ऊन आलं, तर परत ढगाळ वातावरण झालं. आज बहुतेक पाऊस भिजवणार आहे. छत्री रेनकोट काही आणलं नाही. फिशिंग करताना पाण्यात पावसामध्ये भिजायची मजाच वेगळी. मी कास्टिंग करून दमलोय. नरेश भाऊ बेट फिशिंग करतात. कास्टिंग करून करून कंटाळलो, मग आता बेट फिशिंग करायचंय तिलापियासाठी. तिलापियाची पण हालचाल नाही आहे काय, कासवं फिरतायत आणि ती भरपूर त्रास देतात. खालीच त्याने डायव्हच मारली सर. तर आता माझ्या बेटला कासवाची नजर लागली आहे. बघूया, खाईलच. कप झालंय बेट फिशिंगला, काय झालंय बघूया. शिंगे आहे पण चांगली वाटली मला, खेचलं चांगलं. वाव, पर्पल कॅटफिश, आणि ती पण बघा किती मोठी आहे. मस्त.
जंप करते. या माशाबद्दल मी लास्ट टाइम सांगितलेलं, या माशाचा काटा लागला जर जे साईडला तुम्हाला 2 दिसते तिथे, तर तुम्हाला ताप येणार आहे आणि गॅरंटी येणार आहे. बघा छान केवढा मोठा आहे हा कॅटफिश आहे. पर्पल कॅटफिश बोलतात, पण जो आफ्रिकन मांगूर आहे त्याच प्रकारचा हा मासा आहे. हा इंडियन आहे आणि लोकल लोक याला नार शिंगाली बोलतात. का नार शिंगाली का बोलतात? अच्छा, एकदम आतमध्ये बिलात कडक बिल असते, त्या बिलामध्ये जाऊन पाणी सुकलं ते बिलात जाऊन राहते. अच्छा, बिळात जाऊन राहते म्हणून तिला नार शिंगाली बोलतात. नार म्हणजे बिल, सुकलं ते बिलात जाऊन राहते म्हणून तिचं नाव आहे. पाणी सुकल्यावर ती बिळात जाऊन राहते. चला आपण आता काढू यायला. आता हळूहळू सनसेट होत आहे. नरेश भाऊ आणि मी दोघे आम्ही बेट फिशिंगच करतो. एकच कॅटफिश मिळाला नाही आता, तो पण मिळून बराच टाइम झाला. काही इन्क्वायरीज नाही. छोटी छोटी कासवं फिरत आहेत आणि तीच त्रास देत आहेत आम्हाला. आमच्या हुकला लावलेला ब्रेड ते खाऊन जातात. आता ऑलमोस्ट वाजलेत 7. एकच कॅटफिशचा स्कोर आहे आमचा. प्रयत्न चालू आहेत जोरात. आभाळ किती छान तांबूस रंग चढला आभाळाला. आणि आम्ही अजूनही माशासाठी स्ट्रगल करतोय. आज दिवसाच्या शेवटी आम्हाला ती एकच कॅटफिश मिळालेली, म्हणून नरेश भाऊ आता त्याला सोडतात पाण्यामध्ये. केवढा सुंदर व्ह्यू आहे. छान सनसेट झाला. तर मित्रांनो, आजचा दिवस असा होता. भरपूर मेहनत केली आम्ही, भरपूर प्रयत्न केले, पण शेवटी आम्हाला एकच कॅटफिश मिळाला आहे. आणि तो तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. नरेश भाऊनी तो सोडला कारण त्याला एकाला नेऊन काहीच उपयोग नव्हता त्याचा. तर पावसाळा म्हणजे पहिल्या पावसानंतर आम्ही फर्स्ट टाईम आलो इथे आणि रिझल्ट काय एवढा चांगला नव्हता. तर का नव्हता माहीत नाही, पण मासे नव्हते. मासे फिडिंगला आलेच नाहीत बाहेर. तर तुम्हाला जर ही चॅनल आवडत असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.